चला तर मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यासातील पाणी हा घटक पाहणार आहोत. जेणेकरून हायकोर्ट असू द्या, स्पर्धा परीक्षा कोणतीही असू द्या, त्याच्यामध्ये जीकेचे क्वेश्चन येत असतात आणि त्यातल्या त्यात NCERT बुकमधलेचही क्वेश्चन असतात. त्यामुळे नक्की ह्याचा अभ्यास करा. चला तर आज आपण पाहणार आहोत पाणी ह्या टॉपिकचे क्वेश्चन, जीकेचे क्वेश्चन, पण पाण्याचे. ओके, बघा पाण्याचे सूत्र, रेणुसूत्र काय असते सांगा मला. H2O, HO, H2O2, HO2. तर याचा आन्सर बरोबर काय आहे? H2. दुसरा पाहणार आहे जल हे एक काय आहे? मिश्रण, संयुग, तत्व का वायू? तर याचा आन्सर आहे संयुग. पाणी, जल हे काय आहे? संयुग आहे. पाणी डॅडॅश हे पाण्याची अवस्था आहे. स्थायू, द्रव, वायू व यापैकी नाही. तर यापैकी सर्व म्हणजे स्थायू पण आहे, द्रव पण आहे, वायू पण आहे. पृथ्वीवरील डॅडॅश भाग जलच्छादित आहे. किती भाग हा पृथ्वीचा जलाखाली गेलेला आहे? तर 3/4 हा भाग जलाखाली गेलेला आहे. पाण्याचे वायूचे रूप म्हणजे काय? जलबाष्प, जलस्राव, बर्फ का द्रव? सांगा पाहू याचं उत्तर मला. तर याचं उत्तर आहे जलस्राव. जलचक्र कार्यान्वित राहते पावसामुळे, सिंचनाद्वारे, वनस्पतीद्वारे का प्राण्याद्वारे? सांगा बरं याचा आन्सर काय आहे? तर पावसामुळे. भूजल प्राप्त होते कशामुळे? समुद्रातून, हातपंपातून, नद्यातून का तलावातून? सांगा बरं याचा आन्सर काय आहे? तर हातपंपातून याचं काय आहे? आन्सर आहे. पाणी हे डॅडॅश असते, पारदर्शक, अपारदर्शक. पहा, पाणी हे डॅडॅश असते, पारदर्शक, अपारदर्शक, अर्धपारदर्शक यापैकी नाही. तर याचा आन्सर आहे पारदर्शक. शुद्ध पाण्याची विद्युत अर्हता काय आहे? कमी असते, जास्त असते, मध्यम असते, खूपच कमी असते. तर याचा आन्सर काय आहे? जास्त असते. पहा, शुद्ध पाण्याची विद्युत वाहकता कशी असते? जास्त असते. रक्ताचे सुमारे डॅडॅश भाग पाण्यात असतो, म्हणजे रक्ताच्या सुमारे किती भाग पाण्यामध्ये असतो? तर 80% भाग हा रक्तामध्ये पाण्याचा असतो. किती टक्के? 80%, 100%, 70% का 50%? तर याचं उत्तर आहे 80%. चला तर मग आज आपण हे 10 क्वेश्चन पाहिलेले आहेत पाणी या घटकाचे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. असेच आपण जीकेचे क्वेश्चन रोज घेऊन येणार आहोत नवीन टॉपिकवर, जेणेकरून तुमचा अभ्यास 100% पूर्ण होईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.